परीक्षांची संख्या वाढली तर उमेदवारांच्या परीक्षा शुल्काचे नेमकं काय? आता मला सांगा की एकतर जर सीबीटी बेस्ड टेस्ट होत आहे, परीक्षा सीबीटी होणार, कम्प्युटर बेस्ड होणार, आणि जर प्रायव्हेट कंपनीला जर टेंडर जर गेलं तर फीज वाढणार, हमखास फीज वाढणार. टीसीएस आयबीपीचे बघा ज्यांनी ज्यांनी दिले असणार त्या ज्या परीक्षा टीसीएस आयबीपी देतात 1000 रुपये फीज आहे. सो फीज वाढणार. आता तुम्हाला मी आता सांगितलं की राज्यसेवा आहे, ग्रुप बी आहे, ग्रुप सी आहे, जर कमीत कमी 2 वेळा जर झाले तर हे आपल्याला 6 वेळा भरावे लागेल. आतापर्यंत फक्त वर्षातून 3च परीक्षा होत होत्या, आता किती वेळा होणार? 6 वेळा. 6 वेळा फीज भरायचे का? हा एक मोठा प्रश्न आहे. आयोग म्हणतोय की आम्ही जो विद्यार्थ्यांवरचा जो बर्डन आहे तो कमी करतोय, म्हणून की या वर्षी परीक्षा आली डायरेक्ट विद्यार्थ्याला 1 वर्ष थांबावं लागतं, डायरेक्ट पुढच्या वर्षी परीक्षा द्यावी लागते. आणि म्हणून काय केलं आम्ही की 1 वर्षात 2 वेळा किंवा 3 वेळा पण परीक्षा होईल. 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, किती वेळा परीक्षा होऊ शकते. अरे पण त्यासोबत फीज पण वाढू शकता ना. मग यावर अजूनपर्यंत आयोगाने काही क्लॅरिफिकेशन दिलंय का? नाही.